अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या एका नवीन आणि सुंदर व्हिडिओला सुरुवात करते। मग आज मी तुम्हाला स्वामी सेवेकरी असणाऱ्या ताई रेखा शेळके या ताईंचा हा सुंदर अनुभव सांगणार आहे। या अनुभवातून तुम्हाला कळेल की ज्याचं कुणीच नसतं, जिथे कुणीच नसतं त्याचे स्वामी कसे पाठीराखे असतात। ज्यावेळेस ताईंनी मला हा अनुभव सांगितला, अगदी एका क्षणाला मी शांत बसले। शब्द सुचत नव्हते। ताईंच्या प्रत्येक शब्दाला अंगावरती शहार येत होते। खरंच निशब्द करणारा आजचा हा अनुभव प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओज बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। तर आता आपण सुरुवात करूयात आजच्या एका नवीन आणि सुंदर अनुभवाला। पुढील अनुभव ताईंच्याच शब्दात, अगदी काही दिवसांपूर्वीच ताईंनी शेअर केलेला हा अनुभव। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन। मी रेखा शेळके आणि मी सोलापूर येथून आहे। अगदी मी स्वामी सेवेत खूप आधीपासून आहे असं नाही, गेली 2 ते 3 वर्ष झाली मी या सेवेत आलेली आहे। ताई म्हणतात, खरं तर मी सोलापूर येथे राहते। माझं सासर आणि माहेर हे अगदी जवळ आहे। माझे मिस्टर हे गेली 8 वर्ष झाली ते या जगात नाहीयेत, त्यामुळे मी आणि माझी 2 लहान मुलं असं आम्ही तिघच घरी असतो। ताई म्हणतात, मी आत्ताच या स्वामी सेवेत आलेली आहे। कदाचित जर मी आधी या सेवेत असते तर नक्कीच माझे मिस्टर या जगात असते, कारण स्वामींनी माझी साथ दिली असती, स्वामींनी माझं कुंकू नक्कीच वाचवलं असतं। मात्र त्या गोष्टीबद्दल किंवा त्या दिवसांबद्दल पश्चाताप होतो, कारण इतके दिवस अगदी फुकट गेले, कारण तेव्हाच स्वामींचे चरण मला मिळायला हवे होते। पण लेट का होईना मला स्वामी सेवा मिळाली आणि त्यासाठी मी आयुष्यभर स्वामींची ऋणी राहीन। ताई म्हणतात की अगदी काही महिन्यांपूर्वींचा हा प्रसंग आहे। त्यावेळेस माझं स्वामी सारामृताचं पारायण सुरू होतं। अगदी नेहमीच मी वेगवेगळ्या सेवा करत असते, कारण घरामध्ये मी एकटीच असते। 2ही मुलं जी आहेत, ताई म्हणतात माझी छोटी मुलगी ही 9 वर्षांची आहे, तर माझा मोठा मुलगा हा 12 वर्षांचा आहे। हे दोघेही अगदी शाळेमध्ये जात असतात आणि मी घरामध्येच असते। घरामध्ये मी शिवणकाम वगैरे करते, ब्लाऊज वगैरे शिवते आणि त्यातूनच आमचा उदरनिर्वाह होत असतो। मला स्वामी सेवेचा प्रचंड वेळ लागलेला आहे आणि मी स्वामी सेवेतच माझा पूर्ण दिवस घालवत असते। अगदी कपडे शिवत असताना, काम करत असताना मी स्वामींचं नामस्मरण न चुकता करते। लहान मोठे अशी प्रचिती नेहमीच येत असतात। बऱ्याच वेळा स्वामींनी स्वामी साक्षात्कार दाखवलेले आहेत आणि तिथूनच मला ही स्वामी सेवा करण्यासाठी अगदी प्रोत्साहन मिळालं। ताई म्हणतात, बऱ्याच वेळा यूट्यूबवरचे व्हिडिओज बघते, यूट्यूबवरचे मी अनेक वेगवेगळे अनुभव पाहते आणि हे अनुभव पाहून ह्या सर्व स्वामी सेवेबद्दलची माहिती मिळून इथूनच माझा खरा प्रवास हा स्वामी सेवेमध्ये सुरू झाला होता। मी मोबाईलवरतीच अनेक व्हिडिओज बघून स्वामी सेवेत आले होते। स्वामी आपलीही काहीतरी मदत करतील, आपलीही काहीतरी स्वामी साथ देतील, स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे असतील, आपल्या मुलांचं स्वामी सर्व काही चांगलं करतील, या हेतूने मी स्वामी सेवेत आले। स्वामींचं नामस्मरण करू लागले, स्वामींना मी मानू लागले आणि त्यात स्वामींनी मला खूप अशी प्रचिती दिली। मोठे अशी नाही, पण लहान अनुभव नेहमीच त्यांनी दिले। नेहमीच ते माझ्या पाठीशी उभे राहिले, नेहमीच त्यांनी माझी साथ दिली। असा माझा स्वामी सेवेतील प्रवास सुरू होता। त्या म्हणतात, बरेच वेळा माझी गुरुचरित्र पारायण झाली, स्वामी सारामृत पारायण मी केली। या 3 वर्षात जशी मला शक्य तशी मी अनेक पारायणे केली। आमच्या बाजूलाच असणाऱ्या एका स्वामी केंद्रामध्ये मी गुरुवारी न चुकता रोज अगदी संध्याकाळच्या आरतीला अगदी मी माझ्या मुलांसोबत जात असे। त्यामुळे जशी जमेल तशी सेवा मी करत असे। असं सर्व काही सुरळीत सुरू होतं, सर्व काही छान सुरू होतं। स्वामी कृपेने कसलंच काही कमी नव्हतं। जे होतं जे आहे त्यात माझं समाधान होतं आणि समाधानी आयुष्य अगदी सुरळीत सुरू होतं। त्यावेळेसही स्वामी सारामृत पारायणाचा मी घाट घातला होता। स्वामी सारामृत पारायणाचा माझा संकल्प सुरू होता आणि त्यातलं बरोबर माझं दुसरं पारायण सुरू होतं। सारामृताचं माझं दुसरंच पारायण होतं आणि दुसऱ्याच पारायणाला नेहमीप्रमाणे माझं जे काही पूजा आहे ती पूजा सर्व झाली। मुलं माझी जी आहेत ती शाळेमध्ये गेली। त्यानंतर मग मी माझं घरातलं जे काही काम असतं ते काम सर्व आवरलं आणि त्यानंतर मग मी नदीवर कपडे धुण्यासाठी गेले। ताई म्हणतात, घराच्या समोरच एक नदी आहे आणि तिथेच अगदी मी गावातल्या बायका रोज नेहमीप्रमाणे नदीवर कपडे धुण्यासाठी जात असू। आज मला थोडासा उशीर झाला होता, कारण की मला सारामृत पारायण करायचं होतं आणि ते वाचण्यासाठी थोडा
थोडासा उशीर झाला होता, त्यामुळे माझी आवरावरी लेट झाली. नेहमीच्या माझ्यासोबत असणाऱ्या ज्या बायका आहेत त्या त्यांचे कपडे वगैरे धुवून कधीच गेल्या होत्या. मी एकटीच उशिरा राहिली होती आणि मी नदीवरती जाऊन कपडे धुवत होती. अगदी आजूबाजूला त्या दिवशी कुणीच नव्हतं. मी कपडे धुवत असतानाच माझे 1-2 कपडे मी पिळून जे टाकले होते ते नदीमध्ये थोडेसे पुढे गेले. ते पुढे गेले आणि मग त्यामुळे ते बाहेर आणावे, ते काढावेत म्हणून मी एक पाऊल जे आहे ते नदीमध्ये टाकलं. त्या मिनिटात कपडे थोडे अजून पुढे सरकले. मी अजून थोडी पुढे गेली. मला कळालंच नाही की या नादामध्ये मी कधी नदीमध्ये बुडाले. त्या मिनिटात अगदी 2 मिनिटाचा तो खेळ होता, पण एका क्षणात अगदी त्या 2 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. मी आतपर्यंत खोलपर्यंत खेचत गेले आणि मी आतमध्ये वाहत गेले. मी ओरडत होते, मी किंचाळत होते. ताई म्हणतात मला पोहता येत होतं, पण इतकंही पोहता येत नव्हतं की मी स्वतःला वाचवू शकेन. मी नेहमी कपडे धुण्यासाठी जात असे, मात्र मी नदीत कधीच उतरले नव्हते. पण त्या दिवशी तो काळ, ती वेळ अतिशय अघटित होती आणि ती आली होती. त्या आई म्हणतात की त्या दिवशी माझा काळ आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी आल्या होत्या. मात्र पुढे बघा स्वामी माझे कसे पाठीराखे होते. त्यामुळे मी किंचाळत होती, मी ओरडत होती, पण तिथे आजूबाजूला कोणीच नसल्याने कुणालाच काहीच आवाज जात नव्हता. मी स्वामींचा धावा करत होती. अगदी पाणी पूर्ण आतमध्ये पोटामध्ये पण गेलं होतं. अगदी त्या एका क्षणात आता पूर्ण संपलं हे दिसत होतं. समोर मृत्यू दिसत होता, मात्र नजरेत माझी 2 मुलं दिसत होती. आधीच वडील नव्हते, त्यात माझं असं काही झालं तर ते दोन्हीही माझी मुलं पोरके होणार होते. आता स्वामींवर सर्व सोडलं होतं. समोर स्वामी दिसत होते. स्वामी काहीतरी चमत्कार करतील एवढं वाटत होतं. स्वामींवरती सर्व जबाबदारी सोडली होती. स्वामींचा धावा करत होती. एका क्षणाला पूर्ण पाणी आतमध्ये गेले आणि त्यावेळेस ताई म्हणतात की मी पूर्ण घाबरले की आता झालं, आता माझं सर्व संपलं असं मला वाटलं. मी बुडत होते आणि त्या एका क्षणात माहिती नाही पण नदीच्या तीराच्या भोवतीच असलेला एक कुत्रा तिथे आला. त्यामुळे मी कधीपासून कपडे धुवत होते, पण एक कुत्राही तिथे दिसत नव्हता. पण अचानक तो कुत्रा आला. त्याने माझा आवाज ऐकला आणि बाजूलाच नदीच्या बाजूलाच आहे म्हणतात मच्छी वगैरे काढली जाते, त्यांचे दोर आणि बाकीच्या गोष्टी वस्तात तिथेच असतात. त्याने तो दोर त्याच्या तोंडाने अगदी लांबपर्यंत फेकला. ज्या पद्धतीने त्याने तो दोर फेकला, तो दोर माझ्या हातात आला. अगदी मी आतमध्ये गेले होते. मी खूप खोलवर किंवा खूप मी लांबपर्यंत होते, पण तरीही तो दोर बरोबर माझ्यापर्यंत पोहोचला आणि तो माझ्या हातात आला. तो कुत्रा असूनही नाही म्हणतात की तो दोर खेचत होता आणि फक्त त्याच्यामुळे मी त्या दोराला पकडून अगदी नदीच्या तीरावर आले. त्यानंतर पुन्हा तो कुत्रा जोराजोराने ओरडायला लागला आणि जेव्हा त्याचा आवाज खूप मोठ्याने झाला त्यावेळेस मग बाजूच्या लोकांना कळलं की नक्की काहीतरी झालं आहे आणि मग बऱ्याच जणांची बघायला गर्दी सुरू झाली आणि मग माझ्या पोटातलं जे पाणी आहे ते काढण्याचा प्रयत्न केला. लगेच मला हॉस्पिटललाही नेण्यात आलं. मात्र त्यानंतर मला कळालं की साक्षात रूपी स्वामी मला वाचवण्यासाठी आले होते. साक्षात. कारण असा चमत्कार कुठेच होत नाही, कधीच होत नाही. बरेच चमत्कार बघितले असतील, ऐकले असतील, पण असा चमत्कार कधीच नाही की एक कुत्रा आला आणि त्याने तो दोर तिथे टाकला आणि त्याने मला त्या पाण्यातून अलगद बाहेर काढलं. त्यानंतर त्याने आरडाओरड करून अगदी लोकांनाही गोळा केला आणि त्यानंतर तो कुत्रा गायब झाला. तिथे जे पहिले लोक आले होते त्यांनीही सांगितलं की तो कुत्रा आपल्याकडे कधीच असा बघितला नव्हता, कारण त्याला बघता क्षणी त्याच्यामध्ये कुठली तरी शक्ती आहे असं जाणवत होतं. अगदी त्याच्या कपाळावरती एक चंद्राचा आकार दिसत होता आणि अशा कुठल्याच कुत्र्यांवरती असा आकार वगैरे नसतो. ताई म्हणतात तेव्हा मला कळून चुकलं की माझी माऊली मला वाचवण्यासाठी आली होती. खरंच धन्य झाले की साक्षात स्वामी त्या दिवशी मला वाचवायला आले. सर्व संपलं होतं, सर्व काही तिथे माझं स्टॉप झालं होतं. मात्र ज्या रूपात महाराजांनी मला वाचवलं, मला वाचवण्यासाठी महाराजांनी साक्षात रूपी कुत्र्याचं रूप घेतलं, याच्यापेक्षा माझ्या आयुष्यात कुठलीच मोठी गोष्ट असू शकत नाही. ना म्हणतात ते दर्शन झालं, तिथे मी वाचली आणि त्यानंतर माझी प्रगती जी आहे ती खूप मोठ्याने आणि झपाट्याने होत गेली. स्वामींच्या त्या साक्षात्कारानंतर जसं त्यांचं मला आशीर्वादच लाभला त्या प्रकारे माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं आणि सुरळीत होत गेलं. आज सर्व गोष्टी सुखात येत, मागे अडलेल्या सर्व गोष्टी होत्या त्याही मार्गी लागल्या. खरंच स्वामी शक्ती अफाट आहे, खरंच स्वामी लीला अगाध आहे. आयुष्यात घडलेला हा इतका मोठा चमत्कार जो मी कुठल्याच जन्मात विसरू शकत नाही. नेहमी ऐकलं होतं की स्वामी शेवटच्या क्षणी चमत्कार करतात, मात्र माझ्या आयुष्यात केलेला हा सर्वात मोठा चमत्कार होता की जिथे माझा श्वास बंद होत होता तिथे स्वामींनी मला जीवनदान दिलं. खरंच अशक्य शक्य करतील स्वामी.
मित्रांनो, किती अद्भुत अनुभव होता ना, की स्वामींनी या ताईंना वाचवण्यासाठी साक्षात रूप एका कुत्र्याचं रूप घेतलं. ताईंना वाचवण्यासाठी हा जो कुत्रा होता हा स्वतः स्वामींचं रूप घेऊन आला आणि या ताईंना त्याने अलगद मरणातून बाहेर काढलं. ऐकून खूप छान वाटलं. नेहमीच असे अनुभव ऐकत असतो आणि हे अनुभव नेहमी तुम्हीही आपल्या चॅनलवरती ऐकत असतात. मात्र आजचा अनुभव खरंच खूप वेगळा होता. आज तुम्हा प्रत्येकाला कळाले स्वामी लीला किती अगाध आहे, स्वामी शक्ती किती अफाट आहे. फक्त स्वामीच आहेत जे आपल्यासाठी आहेत. अगदी कुठल्याही दुःखातून ते आपल्याला कसे तारून नेतील हे कुणालाच कधी कळणार नाही. फक्त त्यासाठी विश्वास ठेवा आणि स्वामी सेवा करा. स्वामी आपली साथ देतातच. तर आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.